नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश वरखेडे अग्रजी गजानन मॅथ कोचिंग क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण वर्ग 10वीचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यामधलं चालू आहे आपला प्रॅक्टिस सेट 3.1. पहिला प्रॅक्टिस सेट चालू आहे. तर पहिल्या प्रॅक्टिस सेट मधला पहिला क्वेश्चन घेतला आपण. आज घेणारा सेकंड क्वेश्चन. राईट अँड एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला लिहायचं आहे. हुज फर्स्ट टर्म काय आहे त्याची a and common difference दिलेला आहे d in each of the following. a दिलेला आहे d दिलेला आहे, बाकी टर्म आपल्याला लिहिणार आहे, सिक्वेन्स लिहिणार आहे. तर तुम्हाला आधी माहिती पाहिजे जे फर्स्ट टर्म आहे ना ते a ने दाखवतात किंवा कशाने दाखवतात t1 ला. जर आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स जर दिलेला असेल तर बाकीच्या टर्म काढायचा असेल तर बघा कशा काढायचे. t2 t1 d म्हणजे t2 अशी त्याची आधली टर्म प्लस d. t2 ची आधली टर्म कोणती आहे t1 d. t3 जर काढणार आहे t3 ची आधली टर्म t2 d. t4 ची आधली टर्म t3 d. तर बघा आपण काय करायचं आता आपल्याला t1 काढणार आहे. आपल्याला माहिती आहे सर्व सिक्वेन्स काढणार आहे. आपल्याला माहिती आहे t1 काय असते a. t1 जे फर्स्ट टर्म आहे t1 ने दाखवतात a ने दाखवतात. किती आलेला आहे 10 म्हणजे t1 आला आपल्याकडे t1 10. सेकंड टर्म काढणार आहे t2 फर्स्ट टर्म प्लस याची आधली टर्म म्हणजे याची आधली टर्म t1 प्लस कॉमन डिफरन्स t1 चेक करा किती आपल्याकडे 10 प्लस कॉमन डिफरन्स किती आपल्याकडे 5 म्हणजे किती टर्म 15 आला आपल्याकडे t2. तसं आपल्याला काढणार t3 कसं चेक करा t3 याची आधली टर्म प्लस d t2 प्लस d. t2 चेक करा किती हा t2 15 प्लस d किती आला आपल्याकडे 5 15 प्लस 5 किती आपल्याकडे 20 आला आपल्याकडे t3. तसंच करणार आहे t4 therefore t4 याची आधली टर्म t3 प्लस d. t3 चेक करा किती आला 20 आणि d किती आहे 5 म्हणजे आपल्याकडे 25 आला आपल्याकडे t4. बस पहिले चार टर्म घ्यायचे काढून मग इथे therefore राइट एंड AP is काय लिहायचं t1 t2 t3 t4 up to infinity. तर t1 चेक करा किती आला t1 किती आला आपल्याकडे 10 कॉमा t2 15 t3 20 t4 25 up to infinity. हा झाला सिक्वेन्स. तर सेकंड प्रॉब्लेम आहे आपल्याला a दिलेला आहे आणि d दिलेला आहे, बाकी टर्म काढणार. तर लिहितो मी फर्स्ट टर्म काय t1 काय घ्यायचा a किती आहे आपल्याकडे -3 म्हणजे आला आपल्याकडे t1 -3. सेकंड टर्म काढणार t2 याची आधली टर्म काय t1 d चेक करा t1 किती आहे -3 प्लस d किती आपल्याकडे 0 म्हणजे किती आहे आपल्याकडे -3 आला आपल्याकडे t2. नंतर t3 याची आधली टर्म t2 चेक करा हा t2 -3 प्लस d किती आपल्याकडे 0 म्हणजे किती आपल्याकडे -3 आला t3. तसंच काढा t4 काढतो त्याच्यामध्ये t4 t3 प्लस d t3 चेक करा हा t3 -3 प्लस d किती आपल्याकडे 0 -3 प्लस 0 -3 आला आपल्याकडे t4. आता आपल्याला पहिले चार टर्म काढायचे फक्त. इथे लिहा सिक्वेन्स द AP लिहून घ्या आता t1 t2 t3 t4 अप टू इन्फिनिटी. t1 चेक करा t1 किती आला -3 t2 पण किती आला -3 t3 -3 t4 -3 अप टू इन्फिनिटी. सर्व प्रॉब्लेम असे आहेत. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर आपल्याकडे थर्ड प्रॉब्लेम सेम AP लिहायचा आहे. d a दिलेला आहे d दिलेला आहे. तर लिहितो मी t1 काय घेतो आपण a किती आहे a -7 आला आपल्याकडे t1 -7. नंतर काढू आपण t2 याच्या आधली टर्म प्लस d म्हणजे t1 प्लस d. t1 चेक करा किती आहे t1 आहे -7 प्लस d किती आपल्याकडे 1/2. या 2 न करा इकडे मल्टिप्लाय 2 न जरी मल्टिप्लाय केलं 2 मल्टिप्लाय बाय -7 -14 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 -14 प्लस 1 -13 डिवाइडेड बाय 2 मला आपल्याकडे t2. त्यानंतर t3 करण्याचा t3 घेऊ करून आपण t3
T3 इज इक्वल टू याच्या आतली टर्म म्हणजे T2 प्लस D. T2 प्लस D, T2 चेक करा किती आहे -13/2 प्लस D, D किती आहे आपल्याकडे 1/2. बेस सेम आहे का? बेस सेम असेल तर एकच लिहितात. D ला मी एकच किती आहे आपल्याकडे -13 प्लस 1 म्हणजे किती -13 प्लस 1 -12 डिवाइडेड बाय 2. हा आपल्याकडे T3. त्यानंतर काढून घेऊ आपण T4. Therefore T4 is equal to T3 plus D. तर किती आला T3 -12 divided by 2 plus D 1/2. बेस सेम असेल तर बेस लिहायचा एकच. तर आपल्याकडे -12 plus 1 -12 plus 1 म्हणजे किती आपल्याकडे T4 is equal to -12 plus 1 म्हणजे -11 divided by 2. या सर्व टर्म आले इथे लिहायचा आपण सिक्वेन्स. The AP is पहिली टर्म घेतो आपण T1, सेकंड आहे T2, थर्ड नंबर T3, हा T4 अप टू इन्फिनिटी. सर्व टर्म लिहून T1 किती आला T1 हा T1 आहे -7 T2 चेक करा T2 किती आहे -13/2 -13 डिवाइडेड बाय 2. T3 किती आहे -12/2 असे लिहिलं चालते. -12/2 म्हणजे किती होते 6. मी असं राहू देतो असे राहू देतो तरी चालते -12/2. T4 किती आहे -11/2 -11 डिवाइडेड बाय 2 अप टू इन्फिनिटी. झाला प्रॉब्लेम सॉल्व. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. त्यानंतर आहे फोर्थ प्रॉब्लेम. A दिलेला आहे, D दिलेला आहे, बाकी टर्म काढणार आहे. साधारण T1 इज इक्वल टू असते A आणि A किती आहे -1.25 म्हणजे आता आपल्याकडे T1 इज इक्वल टू -1.25. सेकंड तर काढतो आपण T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 चेक करा किती आपल्याकडे T1 आहे -1.25 प्लस D किती आपल्याकडे 3 म्हणजे किती हा 3 काय आहे प्लस हा प्लस हा काय आहे -1.25. 3 मधून 1.25 गेले हा 3 -1.25 वरते पॉइंट आहे का नाही. पॉइंटच्या ठिकाणी काय द्यायचा पॉइंट जेवढे डिजिट पॉइंट आहे तेवढे काय द्यायचे 0 मधून पहिला जात काय नाही घेतला आजचा 10 मधून 5 गेले 5 राहिले. जो आता घेतला तो दिला रिटर्न 2 ने 3 0 मधून 3 जातात काय नाही घेतला आजचा 10 मधून 3 गेले 7 राहिले. जो आता घेतला तो दिला रिटर्न 1 + 1 2 3 मधून 2 गेले 1 राहिले. 1.75 हा आपल्याकडे T2. त्यानंतर काढा T3 is equal to T2 plus D. तर T2 आपल्याकडे 1.75 plus D किती आपल्याकडे 3 1.75 plus D तरी 1.75 plus 3. इथे पॉइंट आहे काय नाही तर पॉइंट खाली काय हा पॉइंट आणि जेवढे घरामध्ये पडले जेवढे काय द्यायचे 0. 5 + 0 5 7 + 0 7 3 + 1 4 4.75 हा आपल्याकडे T3. त्यानंतर T4 काढायचा. therefore T4 is equal to T3 plus D. T3 किती आपल्याकडे 4.75 plus D किती आपल्याकडे 3. ऍडिशन करा किती येते आपल्याकडे 7.75 आला आपल्याकडे T4. हे सर्व आले T4 पर्यंत टर्म किती आहे AP. therefore the AP काय घेतो आपण T1 हे सेकंड टर्म ही थर्ड टर्म ही फोर्थ टर्म अप टू इन्फिनिटी. तर T1 किती आपल्याकडे हा -1.25 T2 किती आहे T2 1.75 T3 किती आपल्याकडे 4.75 T4 किती आपल्याकडे 7.75 अप टू इन्फिनिटी. झाला प्रॉब्लेम सॉल्व. सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेले प्रॉब्लेम लिहून घ्या. आता क्वेश्चन नंबर 2 मधले 2 क्वेश्चन बाकी होते ते तुम्हाला होमवर्क. आता घेणार आपण क्वेश्चन नंबर 3. फाइंड फर्स्ट टर्म काढणं आहे आणि आपल्याला कॉमन डिफरन्स काढणं आहे प्रत्येक एबीसाठी. तर सर्वात आधी काय करायचं या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये काय करायचं जे पहिली टर्म आहे त्याला आपण T1 इज इक्वल टू चेक करा पहिली टर्म T1 पॉवर काय आपल्याकडे 5. T2 दुसऱ्या नंबरची टर्म कशी दाखवायची T2 किती आहे तिसऱ्या नंबरची T3 किती आपल्याकडे -3. बस हे पहिले तीन घ्यायचे फक्त. आता काय विचारलं फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म आला आपल्याकडे T1 कॉमन डिफरन्स काढून घेऊ. कॉमन डिफरन्स दाखवला D ना D इज इक्वल टू T2 - T1 सेकंड T2
T2 आहे -1 सॉरी 1 -T1 T1 आपल्याकडे 5 1 - 5 -4 हा आपल्याकडे किती आपल्याला काय दिली आहे फर्स्ट टर्म दाखवता a म्हटलं चालते a T1 किती आपल्याकडे फर्स्ट टर्म 5 सेकंड काय विचार आपल्याला कॉमन डिफरन्स दाखवता d ना d किती आपल्याकडे -4 तसंच सेकंड फर्स्ट टर्म जो पहिल्या नंबरवर आहे तो याचा T1 इथे आपल्याकडे 0.6 दुसऱ्या नंबरवर 0.9 तिसऱ्या नंबरवर 1.2 आला कॉमन डिफरन्स काढून घ्यायचा d असे T2 T1 T2 चेक करा किती आहे T2 आहे 0.9 T1 आहे आपल्याकडे 0.6 0.9 -0.6 0.3 0.9 -0.6 9 मधून 6 गेले 3 राहिले 0.3 चलिए फर्स्ट टर्म क्वेश्चन दाखवतो आपण a किंवा T1 चेक करा T1 0.6 त्यानंतर सेकंड कॉमन डिफरन्स दाखवता d ना d किती आला आपल्याकडे 0.3 नेक्स्ट प्रॉब्लेम सेम तसंच आहे फर्स्ट टर्म T1 127 दुसऱ्या नंबरवर आहे T2 135 T3 143 d घ्यायचा काढून d T2 T1 T2 किती आहे 135 T1 127 135 -127 चेक करा 5 म्हणून 7 जात नाही 15 म्हणून 7 गेले 8 राहिले तरी जो हफ्ता येतो तो दिला रिटर्न 3 - 3 0 म्हणजे किती राहतात 8 आला की तिथे लिहून घ्यायचं आपल्याला इथं पहिले आला की फर्स्ट टर्म दाखवता a ना T1 काय आला T1 चेक करा 127 त्यानंतर कॉमन डिफरन्स दाखवता d ना d किती आपल्याकडे जरा प्रॉब्लेम सर्वदा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम लिहून घ्या त्यानंतर आपल्याकडे थर्ड मधला फोर्थ प्रॉब्लेम पहिली टर्म आहे T1 ला पाहिजे T1 1/4 ही सेकंड टर्म T2 3/4 ही थर्ड टर्म T3 5/4 ही फोर्थ टर्म T4 7/4 d घ्यायचा काढून d T2 T1 चेक करा T2 किती आहे T2 आहे 3/4 T1 आपल्याकडे 1/4 बेस सेम आहे तर बेस लिहायचा एकच 4 इथे किती आहे 3 - 1 म्हणजे काही नाही आपल्याकडे d 3 - 1 म्हणजे किती 2/4 d 2/4 म्हणजे 2 × 2 हा 2 गेट कॅन्सल d 1/2 आला की ते लिहून घ्यायचं देअरफॉर आपल्याला फर्स्ट विचारला फर्स्ट टर्म दाखवता a ना T1 चेक करा किती आपल्याकडे हा T1 आहे आपल्याकडे 1/4 सेकंड कॉमन डिफरन्स दाखवता d ना d चेक करा किती ना कॉमन डिफरन्स 1/2 जरा प्रॉब्लेम सॉल्व इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 संपला जो नेक्स्ट टॉपिक आहे म्हणला तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ सर्वजण स्क्रीनशॉट काढा आणि दिलेला प्रॉब्लेम